हे घ्या, आले तुमचे घर. पण कोण गातंय? अरे हा तर आजीचा आवाज आहे. आजी गाते. छान. आज आमचा रघुनाथ काका आणि गोदा काकू परत आले आहेत ना घरी, म्हणून सगळे आनंदात आहेत. घरातील फणसे आनंदात असली की किती बरे वाटते नाही? हो. काय झाले? उमातेची आठवण येते. ती आनंदात एका ती बघावेसे वाटते आहे. आपण तर तुमच्या घरापर्यंत चालत आलो आहोत आणि उमा आते तर तुमच्या शेजारीच राहते. मग तुम्ही मला मदत कराल? हो, करीन की. आपण हळूच पाहूया का ती दिसते का ते? हो, नको नको. त्या चंदा काकू फारच भयानक आहेत. त्यांनी आपल्याला पाहिले ना तर धरून चोप देतील आणि आपल्या दोघांच्याही घरी तक्रार करतील. आपल्या घरचेही आपल्याला चोप देतील. अहो, कोणाला कळू नाही द्यायचे. गुपचूप जायचे. बरे, ठीक आहे, चला. तू कसं काय आलास इकडे? नका ना ओरडू त्यांच्यावर. पण ही कार्टी एवढ्या रात्री आमच्या घरी काय करते? अहो ना, आमच्या घराच्या इकडून काळोखात आपल्या घरी जायला धीर होत नव्हता, म्हणून मी सोबत करायला आले. इकडे आल्यावर उमा आत्तीला बघावेसे वाटले आणि मी बघितले तेव्हा उमा. पुरे झालं. रात्री बेरात्री उंडार फिरायची सवय लागली तुम्हाला. पण या बयो मावशीला तर दुसरा उद्योगच नाही. फेकेल त्याला प्रवचन देत असते. लहान नाही की मोठा नाही. शंकर बापूंच्या कानावर घालायला हवे. तेच आता सरळ करतील हिला. नारायणा, बारकोला सांगून या बयोला परतुरींच्या घरापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करा. हो. उमा, उमा रडू नकोस, रडू नकोस उमा. आता मात्र मला बयोची काळजीच वाटू लागली. आजच्या घटनेमुळे का? पण आज बयो होती म्हणूनच उमेचा जीव वाचलाय. हो, ते मात्र खरे आणि त्याबद्दल तिचे कौतुकही आहे. पण सदाशिवास सोडण्याकरिता जाणे म्हणजे अगोचरपणाच नव्हे का? अहो, आपली बयो धीट आहे आणि सदाशिव काळोखाला घाबरतो. याला आपण तरी काय करणार ना? ते वेगळेच, पण एकूणच बयो निर्भीड आहे. योग्य काय आणि अयोग्य काय ह्याची पुरती जाण आहे तिला. निशंक मनाने योग्य मार्गावर चालण्यासाठी हिम्मत आहे तिच्यात. होय हो, ती पुढचा विचार करणारी आहे. हो, पण आपल्या समाजाला ते पचणारे नाही. इमामवाड्याच्या घटनेपासून आतापर्यंत पाहिले तर बयो निर्भयपणे वागली आणि स्वतःच्या मनाचंच ऐकत आली आहे. अर्थातच ते तसे वागण्यासाठी तिच्यावर संस्कार आपणच केलेत. पण ती ते प्रत्यक्षात आणायला लागल्यावर मात्र आपली पाचावर धारण बसली. हे मात्र खरे बोललात. आपण सगळ्यांना सांभाळत, मर्यादा पाळत जगायला शिकलोय. पण बयोला ते जमत नाहीये आणि त्याचीच काळजी वाटू लागली आहे मला. अहो, आज ती इथे आहे म्हणून ठीक आहे, पण उद्या ती सासरी जायची आहे, साने व्हायची आहे. तसे एक बरे आहे, आपले पालगड गाव फार छोटे,
तेवढा बभरा व्हायचा नाही. पण उद्या याच्या वागण्याला जर सानेंनी विरोध केला तर कसे व्हायचे माझ्या लेकीचे? सांगू का? यातूनच ती घडत जाईल. तुम्ही काळजी नका करू. भयोची सासू आणि आजी सासू फार चांगल्या आहेत हो. त्या घेतील तिला सांभाळून. सगळे ठीकच होईल. नका काळजी करू तुम्ही. तुम्हाला लेकीचे मन कळले? अरे यांचे काय जाते फुकाचे उपदेश द्यायला. दादा, या अशा शहाजोग मुली बरोबर तुला उभा जन्म काढायचाय हो. नाही, मी लगावत ठेवली आहे म्हणून इथवर आहे. नाही तर डोक्यावर मिऱ्या वाटायला कमी करणार नाही. हो ना, मी एकटा असतो तर मी कसे निभावले असते देवाला माहिती. बरे झाले तू माझ्या मदतीला आलीस. तिला मारू बिरू नकोस. हा झाले, घेतलीस कड, सारे मुसळ केलं. अरे इतका स्वार्थी वागू नकोस रे. नाही, ती अशी वागून सुद्धा सारे काही त्या उमेच्या पायावर ओतलेस आणि बहिणीला असेच ठेवलेस. फक्त गरज असेल ना तेव्हा कामे करायला आणि राबवायला इथे बोलवतोस मला. अरे माझ्या सासरी 18 विश्व दारिद्र्य, त्यात 15-16 मुले. कधी मदत म्हणून झाली तुझी? बहिणीवर सुद्धा तिजोरी रिकामी करत जा, म्हणजे अधून मधून येत जाईन तुझ्या मदतीला. तसेही हे प्रकरण तुझ्या एकट्याच्याने निभवायचे नाही हो. खोक, नुसता खोक. माझ्या कोणास लग्न झाले तरी सारे कामे मलाच करावी लागतात. यायचंय का आम्ही आत? या या या, बसा बसा, मी गुळ खोबरे आणतो. कसे काय येणे केलेत अवचित? म्हणजे मला जर बोलवले असते तर मीच आलो असतो. ठेव ठेव, गुळ खोबरं घ्या. काका, तुम्ही बयोची कान उघडणी करायला आलात. तिच्या वतीने मी क्षमा मागतो. बयोला बोलवा आणि तिच्या आईला सुद्धा. बयोवर रागवून हे लग्न मोडू नका, म्हणजे हात जोडतो मी. गुळ खोबरे घ्या, म्हणजे राग शांत होईल. काय करावं या पोरीचं काही समजत नाही. नाही पण मी चांगलीच शिक्षा देणार आहे तिला. आजी दे, मी मदत करते. अगो राहू दे राहू दे राहू दे राहू दे. काय म्हणतेस? आजी, मला भीती वाटतेय. कसली गो? अगं उमा आतेने त्या दिवशी विहिरीत उडी मारली आणि काल पुन्हा. अगं आजी, माझ्या मनात ना गोंधळच उडालाय. म्हणजे बघा, उमा आतलेला काहीही झाले तरी नव्हते करायचे हे लग्न. तिला बाळकृष्ण दादाशी लग्न करायचे होते. त्याच्यासाठी आम्ही झोळाई आईला कौलही लावला, पण लग्न होणार असा कौल मिळाला. शिवाय तूही म्हणतेस की झोळाई आईचा कौल मिळालाय म्हणजे सगळे चांगलेच होणार.
पण आजी, मला तर असे वाटते उमा आत्याच्या मनासारखे नाही झाले म्हणून ती आनंदी नाहीये. एक सांगू बाळा तुला, जग 2 पद्धतीनं चालतं. एक आपल्या मनासारखं, एक देवाच्या मनासारखं. आपल्या मनासारखं झालं की आपल्याला छान वाटतं. आपल्या मनाप्रमाणे नाही झालं की आपल्याला वाईट वाटतं आणि आपण त्रास करून घेतो. उमेनं काल करून घेतला तसा. पण आजी, बयो, जेव्हा आपल्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा देवाच्या मनाप्रमाणे झाले याची खूणगाठ बांधावी. कारण त्यांनी आपल्यासाठी काहीतरी वेगळे योजलेले असते, ते आपल्या लक्षात येत नाही आणि आपण त्रागा करतो. पण आजी, आपल्या मनाविरुद्ध घडते तेव्हा वाईट वाटतेच ना. तिथेच तर सारी गोम आहे. आपण कधी कधी फुलं तोडायला जातो तेव्हा फुलाबरोबर कच्ची कळी सुद्धा असते. देवाला कळीची आणि फुलाची सारखीच काळजी घ्यायची असते. पण फुलाबरोबर कधी कधी कळी खुटली जाते, हो की नाही? हो हो. तसेच असते. जशी तुझी आई एकाच्या मनाप्रमाणे वागली की दुसऱ्याला त्रास होतो. एकाला एक हवे असते तर दुसऱ्याला दुसरे. गणपत म्हणतो मोदक कर, महादेव म्हणतो पुरणपोळी कर. आणि आईने पुरणपोळी केली की गणपतला राग येतो आणि मोदक केले की महादेवला. हो ना? हो आजी. पण आईला सगळ्यांच्या आवडी पुरवायच्या असतात आणि सगळ्यांना समाधानी करायचे असते. आता मोदक आणि पुरणपोळ्यांबरोबर आई तुझ्या आवडीची धिरड गुळवणी आणि सखूच्या आवडीची गवल्याची खीर करतेच की नाही? मग घ्यायची नाही. करणार, उलट उत्तरेच करणार. काय करणार तुम्ही? तू उलट उत्तरे करशील. आता हे बघ, अरे किती भांडाल. आता तुम्ही बघा. लुगड्याच्या घड्या घातल्या, पाणी मी भरलं. आज स्वयंपाकच आता करणार स्वयंपाकाला नाही. मदत करायला बाबा कर. अरे दादा, कानांवर हात ठेवला तरी कडकडत ऐकू येतोच आहे वाजंत्र्यांसारखा. वाटलं होतं परत आला ते पश्चाताप झालं म्हणून. भांडण तंटे बेशिवाय ठेवून आला असाल आणि आल्या आल्या दोघीची गळा भेटी झाली. वाटलं होतं आता सगळं नीट होईल, पण नाही. यांची वादत्री सुरूच आहे. दादा दादा, त्या दोघींना काय उद्योग करायचा तो करू दे, पण आपण मात्र भांडायचं नाही. अगदी बरोबर. हा, आणि या बायकांचं ऐकू तर मुळीच नाही. आपण बुड्या गोविंदाने राहायचं. बरं, मला सांग, त्या हिशोबामध्ये 30 पैसे मिळाले का रे? हिशोबाचं काय बोलतोस तू? अरे हिशोबाचं तू बघत होतास ना, मी शेतमालाच्या नोंदी ठेवतो. अरे दोघांनी हिशोब बघायचा असं सांगितलं होतं काकांनी. दादा, मला चांगलंच लक्षात आहे. काका म्हणा हा देवा, तिला काय शिकवतोयस? शिकून तिला काय मोठं मड्डम बनायचंय? अरे तिला घरामध्येच राहायचंय. रांदा वाडा, उष्टी काढा, हेच तिचं काम. तू तुझा अभ्यास कर. हा बघते. ठीक आहे. सखू, चल बघू, जेवून घे. नाही, मला बयोताईने भरवायला हवे. अगो, मी भरवते ना. नाही, बयोताईने. हवीये खरी, पण आहे का ती जागेवर? पाळमुळे घरात नसतोच तिचा, सारखी बाहेर. काकू, शांत व्हा जरा. सखू, भयो येईल हो. प्रभाकर गेलाय बघायला. बापू, बापू, काय रे? बयो कुठंच सापडत नाहीये. म्हणजे पाहिलेत? म्हटले होते ना मी, पाय नसतोच मुळी घरात कधी. जीवाला घोर लावलाय नुसता. आता 15 दिवसांवर लग्न आले आहे आणि ही उंडारतीये गावभर. जा जा, त्या जोगांकडे बघून ये. तिकडेच मुक्काम असतो हल्ली तिचा. आणि बोलणार कोण? आता काय त्र्यंबकनीच तिला ओरडू नका सांगितल्यावर तिचे चांगलेच फावले. तेही तिच्या समोर बोलले. आता ती वाऱ्यासारखी उधळेल. आणि एक लक्षात घ्या, सगळ्यांनी सावध राहा. तो बाळकृष्ण तुरुंगातून पळाल्याचे आले कानावर.
काय? होय, तेव्हा सगळ्यांनी सावध राहा आणि कुणीही त्याला थारा द्यायचा विचार केलात ना तर खबरदार. जा रे प्रभाकर, तिकडे आहे का बघ जोगांकडे, आणि दिसली तर तिला घेऊन ये. मी जेवायला बोलवलंय म्हणून सांग. थांबलोय. जा. हो बापू. जोगांकडे. जोगांकडे का? काय झाले? ते बयो दिसत नाही ना घरात. बापूंना वाटते की ती जोगांकडे गेली असेल उमाताईला भेटायला. हो का? म्हणून मी उमाताईची बयोला काळजी वाटते म्हणून एकसारखी जाते. तुम्हाला नाही वाटत तिची काळजी? अहो वाटते, पण मी काळजी करून काय होणार आहे? ते तिच्या नशिबात होते ते घडले. का? आपल्या हातात काहीच नसते. आपण आपले नशीब नाही घडवू शकत. तुम्ही जा, बयोला शोधा, नाहीतर बापू रागावतील. कार्टी सुखाने जगू द्यायची नाही. मन धावतं तशी ती धावते. तुम्हाला नाही वाटत मन सांगेल तसं धावावं? मी आहे बयो. उमाते, तो बाळकृष्ण दादा तुरुंगातून पळाला आहे. मला वाटते आहे की तो तुला भेटायला येऊ शकतो. ऐकतेस ना? इतकी आवाज देते, ऐकू येत नाही? कान फुटले तुझे? अगो सासूर असेल ना तू. घरातली कामे कोण तुझी आई करणार आहे? अहो तुम्ही उमा आत्याला मारू नका ना. हो गो बाई, मला उलटून बोलतेस? अगो तू केवढी मी केवढी हे शिकवले वाटतं तुझ्या आई वडिलांनी. जास्त आगाऊपणा केलास ना तर तुला सुद्धा धपाटी कर. सोडा सोडा तिला. तुला हात नाही लावायचा माझ्या बयोला. हात उचलून तर दाखवा. उचला उचला. तुला हात लावलात ना तर मुळापासून हात उघडून फेकून देईन. अहो वल्लभ पंत, अहो काय होतंय तुम्हाला? दादा, अगो कैदाशीने पहा, तुझ्या अशा वागण्याने माझ्या दादात फेफरे आले. वल्लभ पंत, अहो काय होतंय? दादा 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 दादा, अरे काय झाले तुला? बाई, पाणी घे बघू, पाणी घे. अगो नवऱ्याला गिळायला आलीस की काय? अगो तुझ्यापेक्षा कैदाशीन बरी हो. अहो तुम्ही आहात की.
आणखी मी कशाला हवी आहे? चल ग. पहिलेच पहिलेच अरे हिच्या जिभेला काही हाड आहे की नाही? आले घेतले परत दार लावून. अगो घरातली कामे कोण करणार? उमे, अगो उमे, अगो कोणाला बोलतेस? दार उघड, दार उघड आधी. घरातले कामे कोण करणार? दार उघड, उघड म्हणते ना मी. माझ्या या बिनमिशीच्या बहिणीला पहिल्यांदाच कोणीतरी बोलले हे असे. आता मोर्चा माझ्याकडे वळणार. जा माझ्या तिरडीची बांधाबांध करायला घे. बरे करतो. गाढवा चाललास कुठे? तुम्हीच सांगितलेत ना. अरे बाबा असे बोलायची पद्धत असते रे. पुढले 200 वर्ष मी काही मरत नाही. गाढव कुठचा? उलट आता बायको हसलीये. आता खरी नव्या आयुष्याला सुरुवात झालीये. कौतुकाने काय सांगतोय? चांगले आहे का ते? मग कारणाशिवाय बयोवर हात उगारणे तरी चांगले का? उमेलाही मारले यांनी कारण नसताना, तेही चांगलेच का काकू? म्हणून रागवून उमाने यांचा हात पिरघळला. चंदाताई, अहो तुमचे मी हळलीच निघाले म्हणजे. तू जातोस का इथून? हा गाव कुठला? चंदा, बरेच बडवलेस हो तू उमेश. आता ती उट्टे काढणार, सगळा हिशोब चुकता करणार. जपून राहा हो, जपून राहा. काही नाही हो चंदाताई, बरोबरच आहे तुमचे. ठेवा तिला लगामातच. तू जातेस काय तिच्या मदतीला? नाही म्हणजे काय, हात पिरगळल्यानंतर कसे वाटते याचा अनुभव तरी तुला घेता येईल काय? मी काय म्हणते, तू भेटून येते का उमेश? नाही ग, माझी इच्छा तर फार होते जायची, पण यांनी मला बजावून ठेवले तिकडे जायचं नाही म्हणून. मन तुटते उमेच्या काळजीने. उमा ते अगदी छान आहे. ती माझ्याशी बोलली, हसली. उमा ते खूप आनंदात आहे. म्हणजे तू तिकडे गेली होतीस? हो. अयो, तिकडे जायचं नाही हे सांगितले होते ना तुला? अगं उमा ते एकटी आहे आणि आपण इथे एकत्र आहोत. ओळखीची माणसं असली तरी रोजच्या सवयीची माणसं नाहीयेत. किती चुकल्यासारखे होत असेल तिला, म्हणून गेले तिची विचारपूस करायला. बयो, तू म्हणतेस उमा आनंदात आहे, तुझ्याशी हसली बोलली, खरेच का गो? हो काकू आजी, झोळाई आईची शपथ. काही झाले तरी देवीची शपथ तू खोटी नाही घेणार. उमा जर आनंदात असेल तर देवच पावला म्हणायचं. चांगले केले ना पोरीने, उमाची विचारपूस करून आली ते. मग आता बांधून ठेवायचे का पोरीला? नाही हो नाही. बयो ये, आता तुला धम्मक लाडू नाही तर अगदी खरा खुरा लाडू द्यायला हवा. शहाणी माझी बाई तू. चौदा
दुधाचा मंत्र म्हणावा. चेटकिन चेटकिन दूध दे, 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 दूध बासुंदी दूध, चेटकिन दूध दे, चेटकिन चेटकिन दूध दे. वीर सकू वीर पडणार पाणी वीर सकू वीर कुठे गेलीस गो? अगं बाई, इथे तर कोणीच दिसत नाहीये. मी काय म्हणते, म्हणजे अगं बोल ना. एकदा विहिरीत पाहूया का? हो वंसा, काय बोलताय तुम्ही? अगो राधे, खात्री नको का करून घ्यायला? नर्मदे, हो. इथे तर सखू नाहीये. बाई ग, देवच पावला म्हणायचा. देव भागा ग बाई. चला दुसरीकडे कुठेतरी शोधू. चला. काकू, ही तर सखूची बांगडी आहे. ही तर वाढली आहे. अहो, खेळताना वाढली असेल. नाही, आम्ही सकाळपासून बाहेर आलोच नाही खेळायला. अगो राधे, काळजी करू नकोस. काही होणार नाही. सखूला सापडेल ती. नर्मदे, तू आज जाऊन मुलांना विचार बरं. हो, विचारते. सखू, ए सखू. अहो, काय झालं रडायला? आमची सखू हरवली आहे. काय? कशी? हो, महादेव आणि गणपत अभ्यासाला बसले होते, तर सखू मध्ये मध्ये त्यांना त्रास देत होती. म्हणून महादेव आणि गणपतनी सखूला खोटे खोटे सांगितले की यावेळी विहिरीत चेटकीण पोहायला येते. काय? हो ना. मग काय, सखू गेली चेटकिणीला बघायला आणि तेव्हापासून ती सापडतच नाहीये. आपण शोधूया तिला. तुम्ही रडू नका. चला. बरे झाले तुम्ही आलात. काय रे, सापडली का सखू? नाही, देवाच्या कृपेने ती विहिरीतही नाहीये. नशीब. मग कुठे गेली असेल सखू? आपण शोधूया तिला. हो. महादेव, तू एक काम कर. तू दामले काकूंकडे बघ, आम्ही पुढे जातो. हो. अहो तुम्ही रडू नका. सापडेल सखू. ही सखूची बांगडी आहे. हो, एक विहिरीजवळ मिळाली. दुसरी आता आपण ज्या रस्त्यावरून आलो ना, तिकडे. आणि मी महादेवाला नाही सांगितले, तो उगाच घाबरेल. बरे केलेत. पण हा रस्ता तर रानाच्या दिशेने जातो. सखू तिकडे कशी काय गेली? काय झाले सांग तरी. उमेने पुन्हा काही केले का? काय झाले? अहो सांगा ना. बोल ना. बोल बोल. अहो नुसतेच रडला तर समजायचे कसे काय झाले ते? तू थांब ग. काहीतरी घडले म्हणून रडते ना ती. सारखे सारखे विचारू नको. पुन्हा रडायला लागेल. रडू नको, रडू नको. हो सांग, आता सांग काय झाले सांग. सखू सखू दिसत नाही. हो, कुठेच सापडत नाहीये ती. विहिरीच्या कठड्यावर चढली होती ती. बाई, होय हो. नशीब प्रभाकराने पाहिले. देवाच्या कृपेने आत नाही पडली ती. पण आता कुठेच सापडत नाहीये. सापडेल सापडेल.
इथे इथे तर आली नाही ना, म्हणून बघायला आले मी. नाही, इथे नाही आली. नाही, तू काळजी करू नको, सापडेल, आपण शोधूया. रडू नको. तुमच्या घरातल्या पोरींना स्वस्त म्हणून बसवत नाही. तू गप्प बस जरा. सगळीकडे शोधले हो, अख्ख्या गावात शोधले, पण कुठेच सापडत नाहीये. शेवटचा प्रयत्न म्हणून इथे आले बघायला, तर इथेही नाहीये. काय करू, मला काहीच कळत नाहीये. काय माझी सखू कुठे गेली? नाही, काळजी नको करू, काळजी करू नको. सापडत नाही हो वहिनी, मला कळत नाही. अगं ए राधा, उठ पे, पाणी आण, पाणी आण. मी खरे तर उमाला पाहायला आलो होतो. तुरुंगातून पळालोय ते पण फक्त तिच्यासाठी. मला पकडून नेले, मुक्या हाका मारणारे तिचे डोळे मला सारखे दिसत होते. आणि म्हणूनच मी परचुऱ्यांच्या परसदारी उमाला शोधायला आलो होतो. मी उमाला घेऊन निघून जाणार होतो, पण तेवढ्यात मला सखू दिसली. वाकून ती विहिरीत पाहत होती. नशीब मी वेळेत पोचलो, नाहीतर ती पडली असती विहिरीत. तिला घरी सोडून जावे असे विचार करेपर्यंत आजूबाजूला हालचाल पाहिली. मग मला तिला घेऊनच पळणे भाग होते. आणि या रानातल्या पडक्या घराशिवाय मला आसरा नव्हता. म्हणून मी तिला घेऊन इथे आलो. पण सखू खूप रडत होती. मी तिला समजावले, गोष्टी सांगितल्या, तेव्हा कुठे ती झोपली. आते, आम्ही काय केले की सखू सापडेल ग? आमच्यामुळेच हरवलीये ती. हो, तुम्हाला मनापासून पश्चाताप झालाय ना? हो, देवासमोर नाक घासून क्षमा सुद्धा मागितली. झाले तर मग खरा पश्चाताप मन शुद्ध करतो. परत तसली चूक होऊ देत नाही. तुम्ही नामस्मरण करा. पण मनात वाकडे तिकडे विचार येत आहे. हे बाकी खरे हो आई. ते म्हणतात ना, मन चित्ती ते वैरी न चित्ती. ते अगदी खरे. आई अगं विचार करून अक्षरशः डोके भणभणले. देवा, सुखरूप ठेव आमच्या सखूला. नारायणा, सापडली का सखू? नाही, अजून नाही. आणि बयो कुठे आहे? काय? कुठे आहे म्हणजे? सखूला शोधण्याच्या नादात बयोचा विचारच आला नाही. घरी नाहीये का ती? नाही ना, ती पण सखूलाच शोधायला गेलीये. थांबा, मी पुन्हा शोधून येतो. रडायचं नाही, रडू नका बघू. या बसा इथे. केव्हापासून कुंपणाच्या टोकाशी उभ्या आहात, उपाशी सुद्धा आहात. रडू नका, शांत व्हा. राधे, रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. तुझा झोळाईवर विश्वास आहे ना? खंबीर रहा. ती काहीही होऊ देणार नाही मुलींना. आई, मोठी आजी, सखू सापडले. कालची तू आणि आजची तू यात जमीन आसमानाचा फरक आहे. बाळे,
अशीच शहाण्यासारखी वाघ हो. हो आई. मला खात्री होती आपले भले कशात आहे हे तुला नक्की उमगेल. हो उमगले मला आता. शेवटी बयोनेच समजूत काढली वाटतं. असू दे, कुणाच्या का कोंबड्याने होईना उजाडलं ना, मला त्यातच आनंद आहे. काही उजाडलेले नाही, मुलीला काही वळणच लावले नाहीस तू. अगो मी मोठी नणन तरी माझ्यावर हात उचलते. आता आलीच आहेस ना तर चांगलेच कान पिळीचे आणि 4 शब्द शहाणपणाचे सांग. कशाला? जे मला जमले नाही ते माझ्या मुलीने करून दाखवले. आणि मारले असेल मी तिला, पण लक्षात ठेव, मांजरीची नखे पिल्लास लागत नाहीत. पण तेच माकडीने हात उचलला ना तर मांजर तिला. काही गरज नाही, मी खमकी आहे. बाई 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 बाई, म्हणतात ना खाण तशी माती. अगं माय लेकी आहात की कैदाशिनी? माझ्याच घरात येऊन मलाच ओरडताय. तुझं घर माझ्या लेकीचे घर आहे. अगं बाई देवा, आता हेच ऐकायचं राहिले होते. बरोबर आहे हो, माझा भाऊच मेंगळट आहे. मग हे असेच व्हायचे, नाहीतर पाहिले असते एकेकीला सरळच केले असते. देवा पाहतोय ना रे. जो काही आरडाओरडा करायचा आहे ना तो बाहेर जाऊन करा. जा बरं, जा म्हणते ना. इथे माझ्या कानाशी आरडाओरडा नको. जा. हो गो बाई. उमे फार बरे वाटले हे पाहून की तू खुश आहेस. जीव अगदी शांत झाला. बरं मी निघते. घरी काय गोंधळ झालाय तोही बघायला हवा. बाळकृष्ण अभ्यंकर काका, मला माहितीये तुम्ही गेले बरीच वर्ष क्रांतिकारकांना सहाय्य केले आहे. बयोचे आजोबा बल्लाळराव परचुरे तुमचे मित्र होते. मी आजोबांकडून बरेचदा ऐकले आहे. तुम्ही बाळकृष्ण दादाला कराल का मदत? बाळकृष्ण दादा तुरुंगातून पळून आला आहे. त्याला उमेला भेटायचे आहे. सदा तू काय करतोयस याची कल्पना आहे तुला? हो, मला ठाऊक आहे की बाळकृष्ण दादा उमेला भेटला तरच ती वाचेल. अन्यथा तुम्हाला माहितीये तिने काय केले होते. वास्तविक मी वल्लभपंत जोगांना खूपदा समजवले होते हे लग्न योग्य नाही म्हणून, पण त्याने नाही केलं. शंकरराव तर ऐकण्याच्या पलीकडचे. उमाच्या आयुष्याची माती केली आहे त्यांनी. खरं तर बाळकृष्ण उमेसाठी सर्वतोपरी योग्य होता. अजूनही वेळ गेलेली नाही काका. मला कल्पना आहे बाळकृष्णकडे घरदार नाही, पण तरी तो करेल सगळं नीट. त्याचा चेहराच सांगतोय मला. खरंच माझे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. काका, तुम्ही एवढे वयस्कर, पण तुमचे विचार काळाच्या पुढचे आहेत. नुसतेच विचार, कृती नाही करता आली फारशी. असो सदा, त्याला आजची रात्र इथंच राहू दे. आणखी एखादा दिवस राहिला तरी हरकत नाही, पण जास्त दिवस मी याला इथे ठेवू शकत नाही. कारण तुला कल्पनाच आहे, मी झोळाई देवीच्या मंदिराच्या समितीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे इथं नेहमीच लोकांचं येणं जाणं असतं. त्यामुळे हा इथे सुरक्षित राहू शकणार नाही. धोका नको. काका, आजची रात्र मी इथे राहतो. उद्याचं काय ते आम्ही ठरवू. ठीक आहे. खुशाल आपलंच घर समजून राहा. ऋणी आहे. खर तर मी ऋणी आहे. तुझ्यासारख्या चांगल्या मुलाची पाठराखण करण्याची मला संधी मिळाली. हे सारे
बयोच्या आजोबांकडूनच आली. काळाच्या पुढचा विचार आणि तरी प्रपंचाच्या जबाबदारीचे भान. असा समतोल माणूस. त्यांच्याकडून मी हे सारं शिकलो. आणि त्र्यंबक साने मात्र आलात? अहो किती उशीर. बर सापडली का ती? हो हो सापडली हो सखू. नशीब. आणि तुमचं बाळ कुठे आहे? ते नाही आलं घरी अजून. काय? मग तुमच्या होणाऱ्या सुनेचा वाण नाही पण गुण लागलाय हो त्याला. म्हणजे अचानक घरातून नाहीसा होणे, गावात कुठे एकदम प्रकट होणं. तुमच्या सुनेच्याच तरा आहेत या. तिच्या माहेरी खपवून घेताय तो सगळे, पण इकडे सासरी नाही चालायचं हे. अहो तिचं राहू द्या. सदा कुठे? बाबू आणि नानूच विचारलेत का? शेतावर पाठवले होते का त्यास? काही काम सांगितले होते का? हो, त्र्यंबक काकांनी सांगितलं होते का? पाही माझे, या सखू प्रकरणात अगदी दुर्लक्ष झाले माझे हो बाळावर. दुर्लक्ष झालं म्हणजे? आता काय रांत बाळ आहे का तुमचं त्याच्याकडे लक्ष ठेवायला? स्वतःची जबाबदारी कळायला नको त्याला? काळोखाची आपल्याला भीती वाटते म्हटल्यावर एवढ्या उशिरापर्यंत थांबायचं कशाला शेतात? लवकर यायला नको त्याने? कमालच झाली. काय झाले? दिले वचन. आत्ता कशी उपरती झाली? आजीने सांगितले होते कसे वागायचे, त्याची आठवण झाली. सांगा ना. काल चंदा काकूने उमेला चटका दिला. काय? आत्ताच्या आत्ता जाते. आणि अहो थांबा, तुम्ही मला वचन दिले आहेत की आता ताईपणा करणार नाही म्हणून. पण मी गप्प बसणार नाही. होय, मलाही आलाय राग. पण हे असेच घडणार. चंदा काकू उमाला आणि आपण चंदा काकूला मारत बसायचं का? यावर कायमचा उपाय काढायला हवा. आणि लवकरात लवकर बाळकृष्ण दादा आणि उमाने इथून जायला हवे. पुण्यास माझे मित्र गोविंदराव त्या दोघांना नक्की मदत करतील. आणि गरज पडली तर मीही जाईन. मावशीकडे जायचे आहे राहायला असे सांगून. हो हो, असेच करूया. आजच धाडूया त्यांना. अहो पुन्हा घाई. अहो हे बोलणे सोपे आहे पण करणे महाकठीण. शिपाई पाळतीवर आहेत. ते खरेच. पण आपण दोघे मिळून काढूच काहीतरी युक्ती. होय ना? होय. अगो आम्हासही भेटायचंय त्यांना. अगं थांबा ना. मला सारखे मोठ्यांशी खोटे बोलावे लागते आहे. काय करू आई झोळाई? मी आता सत्य काय ते सांगते, तूच वाचव. काय गो, कसला एवढा विचार करतेस? ते म्हणजे आत पटवर्धन काका आहेत, आमचे होणारे आहो आहेत आणि त्यांचे मित्र आहेत. आमचं सदा आत आहे. बर मग सांग बघू, कोण आहे आत सदाचा मित्र? देवल? ते क्रांतिकारक आहेत, तुरुंगातून पळून आले आहेत. असे वाटले नव्हते. मग काय गो, तुझे ते क्रांतिकारक तुरुंगातून का बरे पळून आले आहेत? जसे झाशीच्या राणीने गोऱ्या साहेबाविरुद्ध लढाई केली तशीच या क्रांतिकारकांना सुद्धा करायची आहे. आपण त्यांना मदत केली पाहिजे. असे होय. म्हणजे आमची भित्री भागूबाई सदा आणि तीर्थयात्रेच्या बेतात असलेले पटवर्धन काका असे दोन शूरवीर त्या क्रांतिकारकासोबत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योजना आखतायत. तर काका, तुम्ही माझ्या आव्हानाची चेष्टा करू नका. मला नाही आवडत माझ्या आव्हानाची चेष्टा केली तर. अरे देवा, केवढा तो आहोंचा पुळका.
नाही नाही, दे दे, तू पहारा दे, लक्ष ठेव. हा, आत पटवर्धन, आमचा घाबरट सदा आणि क्रांतिकारक देशाला स्वतंत्र करायला बसलेत. नाही, त्यांचं लाख मुलाचं गुपित फुटायचं काय. मदत करा, कुणी मदत करा, मदत करा, मदत करा, वाचवा, कुणी मदत करा, मदत करा, वाचवा, वाचवा, मदत करा, कुणीतरी मदत करा, कुणीतरी वाचवा, कुणीतरी मदत करा, कुणीतरी मदत करा, कुणीतरी मदत करा, कुणीतरी मदत करा, कुणी मदत करा, मदत करा, कुणी. घ्या, पाणी पिऊन घ्या. हळू घ्या, घ्या. गुळ शेंगदाणे खा, म्हणजे तुम्हाला थोडी तरतरी येईल. देव तुझं भला करेल ग पोरी. वाईस हात देतेस? हो, उठा उठा. घ्या. म्हातारी होईस तोपर्यंत जगशील का पोरी. सुखी राहा पोरी. शिव 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 शिव. अगं मस्तक फिरलं का तुझे? शिवलीस कशी तिला? अक्कल आहे की नाही? पण त्यांना शिवायचे का नाही? त्या माणूस नाही आहेत का? तोंड वर करून उलट्या प्रश्न तेवढे विचार. पण बाबू. पण नाही आणि परंतु नाही. तू आधी घरी जा, आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घाल आणि आंघोळ कर. मग बघतो तुझं पण परंतु सगळं. जा. पटवर्धन. अहो पटवर्धन. तू घरी नाही गेलीस? बाजूला शिवशेल मला. पटवर्धन. अहो पण बापू. अगं जा म्हणतोय ना. बापू, तुम्ही इथे काय करताय? अरे काय झालंय? आरडाओरडा कसला चाललाय? काका ते. गप्पा बस. तू अजून इथेच? जा घरी जा. शिवशील आम्हा सगळ्यांना. हो पण झालं काय? ही आमची आगाऊ कार्टी. का ग? आणि बापू तर बाहेर गेलेत ना? मग तुला कुठे भेटले ते? पटवर्धन काकांच्या घराबाहेर. पण मग आंघोळ का करायला सांगितले तुला? अगं मी काकांच्या घराच्या पायरीवर खात बसले होते. इतक्यात त्या रस्त्याने जाणारी एक मुळीवाली आजी घेरीहून पडली. तिकडून एक शेंडीवाले काका जात होते, पण त्यांनी मदतच नाही केली. मग मी धावत गेले, त्या आजींना उठवून बसवले. त्यांना थोडे पाणी आणि गुळ शेंगदाणे दिले. मग त्यांना तरतरी आली. तशी तिच्या मुलीला हात दिला आणि मग ती गेली. मग पुढे? ते बापू आजोबांनी पाहिले आणि ओरडायलाच लागले. तिला शिवलीस ना, मग आता मला नको शिवस. आणि आधी घरी जाऊन गोमूत्र शिंपडून आंघोळ कर असे म्हणाले. आम्हाला या गावात नवविचारांचे तरुण नको आहेत. तुम्ही या आग लाव्यांपासून दूर राहा. अस्तनीतला निखारा वाटतोय, फारच फुरफुरत होता. हो तरुण रक्त आहे त्याचं. तुमचं एवढं वय झालं तरी अजून तुम्हाला तुमचा राग आवडता येत नाही. त्याचं काय? आणि हा सदा कसा काय त्याच्या ओळखीचा? हा हो, पुण्याला मैत्री झाली त्यांची. तरीच या सदाच्या डोक्यातले नवविचाराचे वारे काढायला हवेत. ते असू द्या, पण तुम्ही आता इथे कसं केलं? माझे काम तुमच्याकडे असे होते की आपल्या
गावच्या झोळाई मंदिराचे आणि गणपती मंदिराच्या समितीचे अध्यक्ष तुम्ही आहात. हो, पण त्याचं काय? नव्हे, भयो आणि सदाशिवचे लग्न गणपती मंदिरात करायचे नक्की झालेले आहे. नमस्कार. नमस्कार. हा माधव खरे, पटवर्धन काकांचा लांबचा नातेवाईक आहे आणि माझा पुण्याचा मित्र. वास्तविक शिकलेला आहे, वेदशास्त्रात पारंगत आहे, पण परिस्थितीने गरीब आहे, कामाची गरज आहे. उत्तम आचारी आहे. हा आचारी आता व्यापारी दिसतोय. नाही नाही नाही, पण उत्तम काम केले सो सदाशिवा. याला ताबडतोब कामावर रुजू करून घेतो बरं का मुला. काय रे मुला, अरे लक्ष कुठे आहे तुझे? तू ताबडतोब कामावर रुजू हो, पण स्वयंपाका व्यतिरिक्त इतरही 4 कामे करावी लागतील. आहे कबूल? हो हो. उत्तम, ठेवला तुला कामावर. कशाला कशाला हवाय हा म्हसोबा? त्याऐवजी तुझ्या त्या अडलेल्या म्हशीला चांगला मार दे आणि कामाला लाव. अरे घरातल्या गृहिणीने स्वयंपाक करावा हो, आणि नाही जमत ना तिला तर मी राहते की इथे कायमची. अगो चंदे, तू इथे राहिलीस तर तुझ्या मुलांचे कोण करणार? लग्नासाठी आलीयस म्हणून ठीक आहे, नंतर बोलावणे धाडतील. आणि हे बघ बाई, 4 दिवसांसाठी माहेरी आली तर तिचे कौतुक, मान आणि लाड. ती कायमची आली ना की तिचे पोतेरे झालेत म्हणून समज. तेव्हा तू लवकर तुझ्या घरी जा. आणि मी माझ्या बायकोला उमेला नाही हो कामाला लावणार. फुलासारखे जपेन असा शब्द दिलाय तिला, आणि मी तो शब्द पाळणार. आता आचारी आलाय तेव्हा तू तुझा गाशा गुंडाळ आणि घरी जा. वाट बघ, तसही हे घर माझ्याही आई वडिलांचं आहे हो. तेव्हा मी इथेच राहणार. अरे बसलायस काय? ते गुलाब ताकाचे तुकतुके करणार. मी हा पदार्थ पहिल्यांदाच ऐकला आहे. मी सुद्धा. हा? हो, अरे मी वेळ निभवायला खोटे बोललो. खरे तर सदा मला काहीच स्वयंपाक करता येत नाही. अरे देवा. अरे इथे यायला मिळावे म्हणून भावनेच्या भरात मी हो म्हणालो. बरे तू शिकवशील का मला? मला तर चूलही पेटवता येत नाही. काय? अरे काहीच सुचत नाही. जाऊ दे, मी आत्ताच उमाला भेटतो आणि तिला घेऊन निघून जातो. भानगडच नको. हा ते चांगले आहे, पण जमेल का नाही जमणार? मागे वा. आपण काय मागे काय मागे वा. मागे वा. मला मागे वा. अहो मला मारू नका, नुकतेच माझे लग्न झाले हो. आहो मी बहीण आहे याची, बायको आते. नुकतेच लग्न झालंय म्हणून गाफील राहू नका. बाळकृष्ण अभ्यंकर पळून गेलाय. सगळ्या गावात आम्ही सांगून ठेवलंय, पण तुम्ही मात्र सतर्क राहा. हो. कारण तुम्ही श्रीमंत आहात आणि हे दरोडेखोर श्रीमंतांनाच लुटतात. सगळ्या गावावर आमची नजर असणार आहे. मागच्या वेळेस परचुऱ्यांकडे लपला होता तो दिसेल तिथे गोळी घाला असा आदेश आहे गोरा साहेबाचा.
समजलं? काय ग बयो, काय एवढं चाटून पोसून खाते? अगो मला काकू अजून दुधीची खीर शिकवलीये. मी नीट लक्ष देऊन ऐकले आणि आता मला करता सुद्धा येते. अगं बाई, हो का? बरे झाले हो. पण ते बाकी काही असो, सुभद्रा काकूंसारखी दुधीची खीर कुणा कुणाला जमत नाही, हे बरी खरे. आले का भूत जागेवर? दुपारी अवतार बघण्यासारखा होता हिचा. आता कळी खुलली आहे, कुणीतरी जादूची कांडी फिरवली आहे वाटतं. होय ना? मग वंस काकू ना तुम्हीच भरवा ती खीर. हो. मग भरवणारच आहे. आणि गोड खीर खाऊन गोड गोडच बोला हो काकू माझ्याशी. असं का म्हणतेस ग नर्मदे? इतकी वाईट आहे मी? इतकं वाईट बोलते तुला? नाही हो, तुम्ही मोठे आहात की नाही, मग चालायचं. चालायचंच ना. हे म्हणजे असे झाले, तुझं माझं जमे ना आणि तुझं अजून बदल होत नाही आहे तिच्यात. ही मुलगी उंबरठ्याच्या आत दिसतच नाही कधी. अंगणात नाही तर पटवर्धनांच्या पायरीवर, नाहीतर गावभर फिरत असते सोडलेल्या वळू सारखी. मी म्हणतो घरातल्या नाक वर करून फिरणाऱ्या दुग्धाचार्य बायका करतात काय? तिच्यावर लक्ष ठेवा. हिला वळण लावायचं म्हणून मी सारखा ओरडत असतो, पण मला काही किंमतच नाही ना. मग काय, आपल्याला पाठीशी घालतायत म्हटल्यावर कशाला ऐकतात या बाई? सगळी मुलं उधळलेली असतात. नव्हे, ही मुलगी आणि ही द्वाड मुलं अशी वटणीवर येणार नाहीत. खेड तालुक्यातील कळमळी गावातले आपटे यांच्या स्थळाकडून सखूसाठी नारायण सानंदकडे विचारणा झाली आहे. या बयोचा द्वाडपणा 2 दिवसात कमी झाला नाही ना, तर बयोच्या लग्नाआधी मी सखूचं लग्न लावेन. आणि माहेरची परत पाठवणी होणार नाही सखूची, हेही मी बघेन. बयो, सखू तुला आपल्या घरात अजून राहावीशी वाटत असेल, मग आम्ही सांगतो तसेच वाग. त्या रस्त्यावरच्या बाईला तू मदत केली, इमाम वाड्यात गेलीस, होणाऱ्या नवऱ्याबरोबर खेळत असतेस. नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडतेस. रात्री अपरात्री बाहेर गावात भटकतेस. स्त्रीपणाचे काही लक्षणच नाही तुझ्यात. हे सगळे बदलले पाहिजे. आई, खरेच का आपल्या सखूचं लग्न लावणार? नाही रे बाळ, तू नाही म्हणतेस म्हणजे हो, लग्न होणार.
बापू आपलं कोणाचंच ऐकणार नाही. हे सारे माझ्यामुळे झाले आहे. मी बापूंनी सांगितलेलं ऐकत नाही. माझे मन जे सांगते तसेच मी वागते. हे नाही आवडत बापूंना. पण बापू माझ्यावर रागावले आणि शिक्षा मात्र सखूला. नाही, मी असे होऊ देणार नाही. मी आता शहाण्यासारखे वागेन आणि माझे मन जे सांगते तसे नाही वागणार मी. फक्त आणि फक्त बापू जे सांगतील तसेच वागेन. सखूला लग्न करून दूर धडू देणार नाही. मी सांगेन बापूंना जी काही शिक्षा करायची आहे ती मला करा, पण सखूला नको. सखू कुठेही जाणार नाही. ही जबाबदारी माझी. पण तू तर मोठ्या आजीचे नेहमी ऐकतेस. कारण तिचे म्हणणे माझ्या मनास पटते. माझ्या मनास जे पटते तसेच मी वागते. आणि मोठी आजी ही म्हणाली की मनोदेवतेचे ऐकावे. मनोदेवता म्हणजे काय? मनोदेवता म्हणजे आपले मन. मनच देव झाले की आपण चुकणारच नाही ना. तू जर त्या मनोदेवताचे ऐकशील तर तू चुकशील कशी? आणि चुकली नाहीस तर ते तुला ओरडतात. जाऊ दे सखू, तू त्याचा विचार नको करू. मी आता ठरवले, मोठी माणसं सांगतील तसंच वागायचे. म्हणजे माझ्यामुळे कोणाला त्रास नको ना, म्हणून. नाही, उलट मी तुला हेच सांगायला आली की तू तुझ्या मनाचेच ऐक आणि मन सांगेल तसेच वाग. नवमतवाद्यांच्या नादाने बहकले होते आमचे बंधुराज. त्यात गोऱ्या साहेबांच्या विरोधात क्रांतीची मशाल घेऊन नाचले. काय झाले? काय झाले? स्वतः जळून खाक झाले. हकनाक बळी गेला त्यांचा. पण तुमचे डोळे कुठे उघडले? त्यांचेच गुणगान गाता अजून. पण आम्ही सनातन चालीरीती मानतो. पूर्वजांनी सगळ्यांचा विचार करून केल्या त्याच मोडायचे. तुम्हास कसल्या चालीरीती? तुम्हा पुरुषांच्याच फायद्याच्या आहेत ना त्या. किती लग्ने झाली तुमची? 3. एक गेली की तिची लाकडे थंड व्हायच्या आत दुसरे लग्न केले. मग नर्मदेच्या वेळी का नाही आठवण झाली या गोष्टीची? तिने लग्न का करू नये? बयो सखू लहान आहेत. झाले उशिरा लग्न तर काय बिघडले? वाईट चालीरीती आपणच मोडायला हव्यात ना. आपल्या चालीरीती वाईट आहे हे तुमचे मत झाले. त्याला मी किंमत देत नाही. आता इथे माझा शब्द शेवटचा आहे. माझ्या पुढे आवाज करायचा नाही. हा करणार. जोपर्यंत चुकीच्या गोष्टी इथं होत आहेत तोपर्यंत करणार. भले दाबून टाका माझा आवाज, पण योग्य तेच सांगत राहणार.
उमेचा बळी घेतला, सखूचा नाही घेऊ देणार. मी फेकलेल्या तुकड्यावर तुम्ही जगताय आणि मला डोळे दाखवताय. माझ्यावर हात चढवताय. कोणाशी बोलताय? शेतीवाडी सामायिकच आहे आणि भाकरी ही हक्काची खातीये कोरभर. अहो आजी, हा पदार्थ अस्तित्वातच नाही. तोंडाला आले ते बोललो, पण आता पाचावर धारण बसलीये. तुम्हीच वाचवा आता. बर, आता सांगते ते कर. गुलकंद घे, त्यात माठातले गार पाण्याचे ताक घाल आणि सांग गुलाब ताकाचे तुकतुके. दोन्ही पदार्थ थंड आणि पिऊन तुकतुकी येते म्हणून तुकतुके. छान हो तुकतुके. अरे बाळा, रडू नकोस. अडचणीत सुद्धा माणसाने हसतमुख राहायला शिकलं पाहिजे. आज बघू. हा, वा, ताकाची तुकतुके. तुझे आभार कसे मानू सदा. मला माझी आजीच भेटली. तेव्हा खूप भांडायचो तिच्याशी. आता किंमत कळते. तिला भेटू शकत नाही म्हणून देवाने हिची भेट घडवली. खरे आहे, पण आता वेळ गमावून उपयोग नाही आणि इथे जास्त रेंगाणेही बरे नाही. कोणी ओळखले तर अनर्थ व्हायचा. पण उमाने तर मला ओळखलेच नाही ना. अरे मग दादा तू सांग ना स्वतःहून. काय झाले? बापू आजोबांचा राग पळाला. सखूला मांडीवर घेऊन सखूशी गोड गोष्टी करत होते. त्यांची इतकी गट्टी झाली की सखूचा तो भावला नवरा आहे ना, टिकोजीराव, तो सुद्धा दाखवला त्यांना. खूप हसत होते. चांगले झाले की. घरातली मोठी माणसे आनंदात असली की किती बरे वाटते नाही? हो ग. मीही माझ्या मुलांना असतेच आनंदात ठेवेन. ठेवशील हो, ठेवशील. बयो, तुझी ही जिद्द, मनाचे ऐकून तसे वागणे तसेच ठेव हो. त्यामुळे संकटातही मार्ग दिसत राहील तुला. पण मनाचे ऐकताना तारतम्य बाळगणेही महत्वाचे असते हो. घे सुरी की घाल उरी असे करू नये हो. आपल्या मनाचे करताना आपण इतरांची मने पायदळी तुडवत नाही ना, याचा विचार करावा. तेव्हा चारी बाजूनी विचार करूनच करावी कोणतीही गोष्ट. समजले? हो आजी, मी लक्षात ठेवेन. बलोताई, जरा बाहेर चल. का? काय झाले? मला जरा बोलू दे ना आजीशी. अगं, माझे बाह्य रूप पालटले. डोईवरचे अस्ताव्यस्त केस जाऊन घेरा आणि शेंडी आलीये. पोशाख बदलले, पण माझे तुला शोधणारे डोळे, तुझ्यासाठी व्याकुळ झालेले हृदय, तेचे उभे. मी तुझा बाळकृष्ण आहे उभे.
मी बाळकृष्ण तुला न्यायला आलोय. उमाबाई तुला आता घेऊन जाणार आहे मी. झाली का रे माझी बायको आज्ञाधारक? हो मालक. बरं मी आता काय सांगतोय ते नीट ऐक. तुझ्यामुळे होते. अहो अहो नाही नको नको नको. अगं मला मारू नको. मी काय केलं नाही. अरे बिघडलेला पुस्तकाचा सखा बघतोय. घेतो खराटा आणि दट्टे दे तिला. खबरदार खबरदार यांना काही बोललात तर. पतिराज आहेत ते माझे. त्यांच्याबद्दल काही वाकडं बोललात ना तर इकडचं थोबाड तिकडे काढून ठेवीन. बोलाल बोलाल काही वावग बोलाल त्यांना. आणि तुम्ही हो प्राणनाथा तुमचा अधिकारच आहे मला मारायचा. हो घाबरता काय हृदयनाथा? तुम्हाला मी मला मारायला सांगतेय. मी क्षमा मागते तुमची. माफ करा हो मला प्राणनाथा. मी फार चुकीचे वागले तुमच्याशी. माफ करा मला. काय ऐकतोय मी? गुलाब चाकाच्या तुकतुकेचा एवढा परिणाम आणि एवढा लवकर? मी स्वप्नात तर नाही ना? हिच्या शब्दांनी मला धुंद केलंय. काय झाले? काय केले त्याचे तू? आणि घे अहो पण सुभद्रे एक सांगू, या बाबतीत प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला नीट ओळखते. अगदी तो स्वतःला ओळखत नाही इतकी. त्यामुळे मी आज बोलले नसते तरी आपलं नाणं खणखणीत आहे की बद्द हे तुझे तुला ठाऊक आहे. चर्चा करून मने आणखीन कडवट होणार. जुन्या जखमा व्हायला लागणार. त्यापेक्षा या भुयाराचे दार बंदच ठेवूया. तुझा संसार चांगला चाललाय तो कर. मनात किलमिश ठेवलेस तर आयुष्यभर जळत राहशील. त्यापेक्षा सगळे गंगार्पण कर. चिमूटभर तरी शांती लाभेल. बायकांमधील एकच झाशीची राणी होते, पण आपली कुवत विसरून आणि परिस्थिती न बघता सगळ्याच दुबळ्या बायका स्वतःला झाशीच्या राणी समजू लागतात. मग अशी काकूंसारखी किंकाळी फोडायची वेळ येते तेव्हा बायकांनी मर्यादेतच राहायला हवं. धुणी मांडी आणि सुग्रास जेवण करावे, घरदार बघावे. उंबरठ्या बाहेरचे नवे विचार उंबरठ्याच्या बाहेरच ठेवावे. तुमच्या या लेकीलाही हेच शिकवा. नाही इथे मनमानी चालते, पण उद्या सासरी गेली की ते चालणार नाही. त्र्यंबकरावांनी कितीही तिचे कौतुक केले तरी ते लांबच आहेत. उद्या ही सून म्हणून त्यांच्या घरी जाईल ना
तेव्हा त्यांचे खरे दात दिसतील. त्यांना इमामवाड्यात जाणारी शूरवीर बयो नकोय, तर घरदार सांभाळणारी, उंबरठ्याच्या बाहेर पाऊल न ठेवणारी, खाल मानेने वागणारी आज्ञाधारक सून हवी आहे, हे लक्षात ठेवा. आणि तसेच घडवा तिला. झाशीची राणी नकोय. मी आणि उमा पुण्यास जाऊन याच कामास वाहून घेऊ. मला देखील हेच सारे करायचे होते आणि मी करतो आहे काय. लग्न केले की मला इथून बाहेर पडणे जड जाईल. लग्न करून मी चूक तर करत नाहीये ना. होय, तेवढं म्हणतोयस तर आम्ही नाही निघत एवढ्यात. उमा, तू अगं आत्ता एवढ्या रात्रीच्या वेळेस तू इथे काय करतेस? आज निघायचे चालले होते. एक एक घटका जड जातात. लवकर नाही निघालो ना तर काहीतरी विपरीत घडेल आणि मी जन्माची अडकेल पुन्हा एकदा. इकडे काय करते या टोणग्यांसोबत आणि काय बोलतायत एवढं? काही मला ऐकू येत नाही. तुम्ही कधी नेताय मला इथनं? होय, आज जायचेच ठरले होते, परंतु सदाने आताच बातमी आणली की वेशीवर हत्यारबंद शिपायांची गस्त आहे. आपण धोका नाही पत्करू शकत. तुम्ही दोघे आता आज जा बरे. उमाला आता ह्या वेळेस तुझ्या बरोबर बघितले तर मोठा गजब व्हायचा. जा, आज जा. हा. अगो सावकाश. एवढी की घाई बयो? चूक झाली हो लेकीची. खरे तर आईला सोडून सासूकडे जायची घाई झाली आता तिला. तसे नाही हो, शेवटी आई ती आई. काय बरे झाले हो, उमेश सुद्धा आणले. उमे, तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहून बरे वाटले हो. रुळशील हळूहळू. कालचं विचारा. विचारा ना कालचे. सुभद्रा राधा इथेच आहेत, त्यांनाही कळू दे मुलगी काय दिवे लावते ते. विचारा. गप्पा बैस.
राधा वहिनी, मोदक बरीक सुरेख झाले होते हो. हो बाई, ते एक खरे. राधेच्या हातचे मोदक अगदी कळीदार आणि एकसारखे होतात. होय हो, म्हणून तर मोदकांचे खटले आम्ही कायमचे अडकवलेत हो राधा वहिनींच्या गळ्यात. आम्ही आपल्या उसळी कोशिंबिरी करून निवांत बसतो. बरं, लग्न गणपतीच्या देवळात करायचं ठरले आहे. हो हो, एकदा आलात की लुगडी, दागिने, वराचा पोशाख सगळ्यावर नजर टाकता येईल. आणि व्याही भोजनही लवकर ठरवायला हवे. हो हो, दिवस फार कमी उरलेत हो. ते सगळे ठीक आहे, पण उमेश सारखी उद्धट वागली बयो सासरी आल्यावर तर नाही हो चालायचे.